सांगितलं टाकलं होतं ना, हेच लागतं आपल्याला, नोटा लागतात, पाणी लागतं, पाणी बॉटल लागती, माळ असं तुमच्याकडे तर ती तुम्ही ठेवायची आहे. परत अजून काय सांगितलं होतं? सह आणा काय मॅडम अजून? नाही नाही, ते असंच ते टायपिंग मध्ये असेल. बाकीचं काही हे नाही, फक्त तुम्हाला अत्तर, नोटा, माळ असेल तर माळ, पाणी पाणी एवढंच लागतं आता सध्या तरी. काही असेल तर मग उद्या तुम्हाला सांग. ओके. कल्पना काही नवीन येतं. वेलकम मॅडम. थँक्यू. कल्पना ताई नवीन आहे, त्या एका ग्रुप मधून त्यांना लिंक मिळाली होती. मॅजिकच्या ह्याच्यात नाही येत ते अजून. कालचा चॅप्टर सगळ्यांनी केला मनापासून, मनी हो. मॅग्नेट बनण्यासाठी. कालचा हो. चॅप्टर जर तुम्हाला समजला ना, तर बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या पैशांची जी ब्लॉकेजेस आहे, पैसे जे आहे, त्यासाठी मी एक पुस्तकाचं हे टाकलं होतं ग्रुपमध्ये. वाचलं का कोणी ते? पुस्तकाचं का मॅडम? नाही, ते एक पाहायचं राहील. समरी टाकली होती ग्रुपमध्ये, की त्याच्यात तुम्हाला ते हेल्प होईल मदत करण्यासाठी. अच्छा. हा, तर त्याच्यामध्ये हेच होतं की आपल्याला क्लिनिंग कशी करायची आपली स्वतःची, आणि खूप सुंदर आहे ते. आणि ऍक्च्युली हा जपानीज लोकांचा फॉर्म्युला आहे, म्हणजे जपानीज लोक तो फॉर्म्युला यूज करतात क्लिनिंग करण्यासाठी. तर त्या पुस्तकाचं नाव आहे द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ द टाइम. म्हणजे तुमचं घरातली साफसफाई आणि तुमच्या घरातलं जे नीटनेटकेपण आवरावर, तर ते तुमच्या लाईफ मध्ये मॅजिक ठरू शकतं. म्हणजे ते जे आहे ना, ते मॅजिकली काम करू शकतं, असं त्या पुस्तकामध्ये आहे. मग त्या पुस्तकामधली जी लेखिका आहे, तिने ना भरपूर गोष्टी लेट गो करायला सांगितल्या. म्हणजे मला खूप आवडलं काही काही. आणि तिला त्यांनी एक स्विच पण दिले, की समजा एखादी शर्ट आहे, आपण घालतच नाही, आपल्याला आवडतच नाही, पण असं वाटतंय तो चुकीने आपण घेतलाय, पण आपल्याला सोडू पण वाटत, देऊ पण वाटत नाही. तर तो आपण घ्यायचा आहे हातामध्ये, त्याला फील करायचं, आपल्याला चांगलं फील होतंय का, आपण घालणार आहे का, असं काही नाही की आपण भविष्यात घालणार, पण आता त्याला फील करायचं आणि त्याला थँक्यू म्हणायचं, आणि त्याला बाय करायचं, घरातून काढायचं, फेकून द्यायचं असेल, द्यायचं असेल कोणाला, त्याला थँक्यू म्हणायचं शर्टाला, त्या ड्रेसला, आणि त्याला अलविदा करायचं. असं केल्याने त्यांनी आपल्याला कमीत कमी शिकवलंय की हा कलर बाबा तुला नाही चांगला दिसत, नाही ना का, ती साईज नाहीये किंवा काहीतरी आहे, त्याच्यानंतर आपण विचार करून घेऊ. तर ती गोष्ट असेल तुमच्या हातात, ती वस्तू घ्यायची, चप्पल असेल, जे असेल, तुम्हाला असं वाटतं ती चांगली फील करते आणि ती तुम्हाला ती टच देतोय तो, तरच ती वस्तू तुमच्याकडे ठेवायची. आणि त्या वस्तूला तुम्हाला टाटा बाय बाय करायचं, धन्यवाद म्हणून करायचं. तर खूप सुंदर आहे. तुम्हाला दुपारी वगैरे जेव्हा असेल तर ते ऐका ऑडिओ बुक. आणि अजूनही टाइम, दिवाळी अजून वेळ आहे, तोपर्यंत आपल्याकडे भरपूर क्लिनिंग आपण करू शकतो, आहे की नाही. ज्या ज्या गोष्टी, काल आम्ही शूज वगैरे जे जे आम्ही घालत नाही मुलांचे वगैरे, आम्ही ते सगळे बाजूला काढले, जे असे असतील पडलेले असतील ते घालत नाहीत, आम्ही काल शूजचं केलं. शूज वगैरे जे असतील, तर अजून कपड्याचं बाकी आहे. मग एक एक त्यांनी सांगितलं, असं घर नाही आवरायचं, एक एक रूम नाही आवरायचं, तुम्ही एक कॅटेगरी वाईज चॉईस करा, एक कॅटेगरी घ्यायची आणि त्याच्यातून तुम्ही शॉर्ट आउट करायचं. मग कॅटेगरी एक तुम्ही शूजची घेतली तर त्याच्यातून तुम्ही सगळं काढायचं, मग कपड्याची घेतली तर कपड्यामधूनच तुम्ही सगळं शॉर्ट आउट करायचं. आलं लक्षात? आणि छान आहे, मस्त आहे, मॅजिकली. आणि हे जेव्हा आपला स्पेस रिकामा करतो ना आपण, घरातला याच्यातला बघितला, तर ती लेखी काय 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 म्हणते, आपण कसं रोज आवरावर करतो ना, रोज घरात आवरावर करत, तसं तिचं हे नाहीये. तिचं जे आहे की फक्त घरात एकदाच अरेंज करायचं. अरेंज एकदाच तुम्हाला हे करायचं आयुष्यात, एकदाच ते घर अरेंज करायचं. फक्त रोजची प्रॅक्टिस आहे की जिथली वस्तू तिथं ठेवायची, तिची जागा एक चॉईस करायची आणि फक्त जिथली वस्तू तिथं ठेवायची. प्रॅक्टिकल जरा असं बघितलं तर, म्हणजे ते सांगितलं खूप छान आहे. आणि प्रॅक्टिकली जर केलं तर भरपूर छान आहे. आपण नाही का रोज म्हणतो की आवरावर करायला, पण जपनीज लोक असं नाही करत. जपनीज लोकांचं कसं असतं, ते ती जागा सिलेक्ट असतील ते लोक तिथंच ठेवतात, मध्ये मुलांनाही वळण तसं लागतं. हे काय सगळं, आपली फ्रिक्वेन्सी आपण चांगली करायची ना. बरं, किती लोकांना माहिती आहे आपण हे 777 7-7च का घेतलं, 7-7 काय आहे? एनिवन सांगू शकता कोणी? यस, नो? नाही माहिती. मनी आम्हाला मॅनिफेस्टेशन साठी. हा, मॅनिफेस्टेशन तर आहे. अजून एक 7-7 काहीतरी युनिव्हर्सल मध्ये तुम्ही काही ऐकले असेल, 7 गोष्टी. काय 7 नंबर काय सांगतो आपल्याला बऱ्याच वेळेला? 7 गोष्टी अशा कुठल्या आहे की त्या कम्प्लीट आहे तुम्हाला असं वाटतं जगामध्ये? मी सांगितल्यावर तुम्हाला भरपूर आठवायला लागेल. जास्त.
हा? 7 जागतिक आश्चर्य. काय म्हटल्या? जागतिक आश्चर्य आहेत ना 7. हा, 7 वंडर्स है ना. 7 वंडर आहे, अजून 8वा नाही झालाय. 7 वंडर्स, अजून 7 जन्मय असं म्हणतात हम्म. है ना. 7 जन्मय असं म्हणतात ना. 7 जन्म फेऱ्या मारताना म्हणतो 7 जन्म हाच नवरा पाहिजे. 7 जन्मय म्हणतात म्हणजे कम्प्लीट आहे. 7 आश्चर्य झाले, वंडर म्हणजे ते कम्प्लीट आहे. कम्प्लीट आहे, तिथून पुढे नाही. 7 सूर आहेत. यस, नो. आहेत. Yes. अजून काय 7? सतऋषी तुम्ही धनुष्याचे काल रंग बोलले. किती? 7. इंद्रधनुष्याचे रंग 7 आहे ना. किती? आठवा ना पटपट. हा, इंद्रधनुष्याचे रंग 7 आहेत. कम्प्लीट कम्प्लीट इंद्रधनुष्य म्हणतो. 7 आले की कम्प्लीट बनतं ते. अजून सप्तऋषी, सप्तऋषी अजून 7 ते घोडे असतात ना सकाळी ते. हा, ते लावतात आपण घरात. 7 हॉर्स. 7 हॉर्स. प्रेम मध्ये लावता किंवा असं समजता की ते गुड लक आहे, गुड चॅम्प आहे. 7 घोडे लावणं, 7 हे लावणं. अजून अजून काय आठवत आहे वर्ल्ड वाईड? 7 अशा भरपूर गोष्टी आठवतील तुम्हाला. ते 7 जे आहे ते कम्प्लिशनचा नंबर आहे. 777 जो आहे ते 7 3दा येऊन तो मल्टिपल होतो आणि एक एंजल नंबर म्हणतो. तो एंजल नंबर म्हणतो. मी सुरुवातीला जेव्हा स्पिरिच्युअल जर्नी मध्ये आले किंवा सुरुवातीला आता मला 777 नंबर खूप वेळेला दिसायचा. गाड्यांचा नंबर वगैरे काही असेल तो यायचा माझ्या समोर सारखा सारखा. गाड्याचा नंबर असेल, एखादी नोट आली असेल किंवा मोबाईल मध्ये दिसायला लागला असेल, थोडस परत परत जर आपल्याला क्लिक झालं तर आपण कुठंतरी ते बघतो ना, त्याला विचार करतो की काहीतरी. आणि ते बघितल्यावर तुम्हाला एनर्जी कशी वाटते, म्हणजे तुमची फिलिंग कशी असते किंवा तुमच्या डोक्यात काय विचार चालू असतो त्यावेळेला. मग एंजल्स नंबर हा 7 तो सांगतो की तुमचं एक तर कम्प्लेशन आहे, न्यू बिगिनिंग सुरू होते आणि तुम्ही जे करताय ते राईट पाथवर आहे, है ना. तुम्ही जे करताय राईट पाथ आहे, त्याची बेरीज केली 7 त्रिक 21 येते आणि परत 3 वर येतं. त्याची परत 3 वर येतं म्हणजे 3 पण जो आहे तो सर्जनचा नंबर आहे. 3 पण गोष्टी खूप मल्टिपल आहे. 3 पण ब्रह्मा विष्णू महेश आहे. 3 पण एक गोष्टी कम्प्लेशनचा नंबर आहे. भरपूर त्याच्यावर पण तुम्ही आहेत गोष्टी, म्हणजे ज्या काही आहेत त्या 3 गोष्टीवर आपल्या डिपेंड. जसं माइंड बॉडी सोल, आपल्या त्या 3 गोष्टी एकत्र येतात. तर तसंच ह्या 3 गोष्टीवर डिपेंड आहे. म्हणून हे 777 आहे. आणि भरपूर त्याच्या पाठीमागे जे एंजल्स काम करतात, म्हणजे एंजल्सवर तुमचा विश्वास असेल नसेल किंवा तुम्हाला माहित नसेल, तर जेव्हा आपल्याला एंजल सगळ्यांनाच मदत करायची असते ऍक्च्युली त्यांना, पण जे बिलीव्ह ठेवतात किंवा जे असतात तर ते त्यांना क्ल्यू पाठवतात, त्यांना हेल्प करतात. तर माझा विश्वास आहे. तर जेव्हा आपल्याला आपण काहीतरी स्पिरिच्युअली ग्रोथ करतो किंवा काहीतरी आपल्याला करायचं असतं, ते लोक आपल्याला सपोर्ट करतात. एंजल्स म्हणजे जे काही मास्टर्स असतील, जे काही आता डिवाइन एनर्जी असे लोक आहे की ज्या सोल आहे की त्या आता एक चांगल्या स्तरवर आणि मोठ्या लेवलवर आहे. आणि ते त्यांचं काम आहे की फक्त इतरांना हेल्प करणं. येते लक्षात काय म्हणायचंय मला? इतरांना मदत करणं, इतरांची स्वप्न पूर्ण, इतरांना चांगलं पीसफुल आणि पुढचा मार्ग दाखवणं. असे भरपूर लोक आहे की जे कधीतरी मानव शरीरात होते किंवा आता ते एक चांगल्या सोलमध्ये त्यांची आहे. भरपूर अशा गोष्टी आहेत. मग तुम्ही ते कोणालाही कनेक्ट करू शकता किंवा भरपूर जे आहे डिवाइन एनर्जी आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं आपण आता पैशाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्या लक्ष्मीमाता येतं, है ना. जे काही पाण्याची बॉटल आहे ती तुमची ओपन करून ठेवा. सगळ्यात पहिले आता आपल्याला लिहायचंय. सगळ्यात पहिले आपल्याला लिहायचंय की ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये एक्झॅक्ट आपल्याला किती पैसे पाहिजे. ब्रह्मांडाला आहे ना, पैसा तर पैसाच आहे, एक नोट आहे. मी जेव्हा पैशाची फ्रिक्वेन्सी करते, पण आपल्याला कधी कधी ना क्लिस्टर क्लिअर पण सांगणं गरजेचं आहे ना, की आता आपल्याला सध्या किती नीड आहे आणि आपल्याला काय गरज आहे. तर एक असं स्पेसिफिक अमाऊंट करायची आणि त्या अमाऊंटला आहे ना आपल्याला त्याचं हे पण लिहायचं की मी ते कुठं कुठं देणार आहे, काय काय करणार त्या अमाऊंटशी. फॉर एक्झाम्पल मी आता मॅनिफेस्ट करते, मला 5 लाख रुपये पाहिजे.
मला 5 लाख रुपये पाहिजे तर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पाहिजे, मला डिसेंबरच्या आत पाहिजे. तर तुम्हाला किती पाहिजे तुम्ही तुमच्या याच्यानुसार असल्या, तुम्हाला 50,000 जी तुम्हाला अमाऊंट वाटते ना, कारण मी 2 लाख 3 लाख ते मागच्या मॅजिक ग्रुपमध्ये केलेले आणि ते झालेले माझं अचीव. बरोबर आहे. मग तुम्ही नवीन असं तुम्हाला 1 लाखाचं करायचंय, 2 लाखाचं करायचं, जितकं तुम्हाला असं वाटतंय ना, सगळं काही हे बरं का, तुम्ही किती अमाऊंट करताल तर ते म्हणजे असं नाही की ते होणार नाही, तुम्ही सगळं काही पॉसिबल आहे. फक्त एकच आहे, तुम्हाला तिथं भाव असं नाही आला पाहिजे, अरे मी तर काही करतच नाही, मी तर गृहिणीच आहे आणि माझ्याकडे कुठून येणार आहे, या गोष्टी तुमच्याकडे नाही आल्या पाहिजे. ते कसं हाऊ ते ब्रह्मांडाला विचारायचं नाही. यांना फोन करून बघा ना पाटील ताई, आपल्या हो वैशाली. हो, मी केला मॅडम माईला, हं. उचलत नाही. आता मी भाऊसाहेबांना करते. त्या हो. मॅडम जुन्नर मला ना इंडस्ट्री- जो तेच ना. आपले संदीप सर, त्यांना पण काय ते, त्यांचं पण काय एनर्जी काय माहिती, सगळ्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत, पण त्यांना पण पैसे बंद नाही, त्यांना येणं नाही झालं. मॅडम मला ना एक एंजल नंबर सारखा दिसत असतो 1717. 177 करतात. 1 म्हणजे नवीन बिगिनिंगच आहे, 7 म्हणजे कम्प्रेशन आहे, म्हणजे नवीन सुरुवात होणार आहे आयुष्याचा, एक नवीन पडाव आहे. जेवढं पण 1-1 रिपीट होतं आणि 1-1 तेच आपल्याला सांगतो की जे करताय ना ते राईट आहे. जेव्हा पण तुम्हाला डबल वन दिसायला लागेल की आपण राईट पाथवर आहे, म्हणजे आपल्याला गायडन्स करणारी व्यक्ती पण आपल्याला बरोबर भेटलेली आहे, किंवा आपण जे चालू आहे ना आपल्यासोबत ते बरोबर आहे, म्हणजे आपल्याला सांगते की तू तिथंच राहा, जे काही तू विचार करतेय ठरतीये की ते होणार आहे कम्प्लीट. फक्त धीर नको सोडू, आणि जे आहे ना तुमच्या सोबत नक्की घडणार आहे, फक्त त्याच्या सोबत आम्ही आहे सोबत. मग त्याला आपल्याला जेव्हा पण नंबर दिसला ना, आपली फ्रिक्वेन्सी हाय करायची, खुश व्हायचंय, थँक्यूचे भाव आणायचे मनामध्ये जेव्हा मला पण. पण ना मागील 2 दिवसामध्ये 11, 111 आणि 555 एकाच हम्म दिवशी दिसत. दिसतंय ते. मग तेव्हा त्यावेळेला आपली फ्रिक्वेन्सी विचार काय असतं ना, ते थोडंसं लक्ष द्यायचं, म्हणजे आपण काहीतरी विचार करत असून त्यावेळेलाच तो रिफ्लेक्ट होतो, काहीतरी थॉट चालू असतो त्याच्या अगोदर. तर मग त्या थॉटला थोडं कनेक्ट करायचं, ते अरे मी काय विचार करत होतो आता, आणि मग मला तो नंबर दिसला, आता मला 1111चं खूप हे होत होती, फ्रिक्वेन्सी खूप कनेक्ट होत होती, आणि मग मी ते 1111 हे केलं. तो एंजल्स नंबर इतका स्ट्रॉंग आहे, म्हणजे आतापर्यंत सगळ्या ह्याच्यात 11-11 जे आहे, मग त्याच्यात आपण मॅनिफेस्ट पण करू शकतो. तर मी माझा 11-11 वाजता मी सकाळचा अलारामच लावलाय मोबाईलमध्ये, आणि जेव्हा 11-11 वाजतील त्या 1 मिनिटामध्ये मी पूर्ण ग्रॅटिट्यूड करते की तो 1 मिनिट जो आहे तो तो ब्रह्मांडाचा कनेक्ट याच्यात होतो. मग त्या 11-11च्या वेळेला जेव्हा 11-11 येईल तर तेव्हा त्याला थँक्यू म्हणते, ग्रॅटिट्यूड. तर चला, तुम्ही लिहिलंय का? मॅडम 333 आणि 222 आणि 444. सगळ्या याचे वेगवेगळे मिनिंग आहे, तुम्हाला जसे जसे नाही, मला हे कायम दिसतात. ओके. तुमचं जसं जसं जर्नी पुढे सुरू होईल तसं तुमच्या लक्षात येईल काय करायचं ते. ओके. आता राईट पाथवर आहे, जे काही चालू आहे ते एकदम छान चालू आहे. तर लिहिलंय तुम्ही किती पाहिजे तुम्हाला? आता समजा तुम्ही 1 लाख रुपये लिहिले, तर त्या 1 लाखाचं तुम्ही काय करणार आहे, तर ते थोडंसं डिटेलिंग द्या खाली. तर मग 1 लाखामध्ये 10,000 रुपये तुम्हाला कोणाला द्यायचे, 20,000 रुपये तुम्हाला असे करायचे, 30,000चं तुमचं काही खर्च आहे, ते थोडं डिटेलिंग द्या. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना पैसे मागितले लहानपणी, है ना, 100 रुपये मागितले, तर आपले आई वडील आपल्याला विचारतात ना, कशासाठी पाहिजे म्हणून. विचारलेले ना सगळ्यांच्या आई वडिलांनी, की असे डायरेक्ट देऊन टाकलेले. हम्म तर ब्रह्मांड पण आपल्याकडे पाठवताना आहे ना, आपल्याला विचार करेल, आपल्याला विचारायला लागेल की कशाला पाहिजे हे पैसे, म्हणजे आपल्या घरासाठी पाहिजे तर मग किती पाहिजे, कशाला पाहिजे. तर आपण थोडं स्टेप बाय स्टेप जाऊ. आता तुम्ही हे करा, पुढच्या मॅजिक मध्ये बुक मध्ये अजून वाढवून घ्या, त्याच्या पुढच्या मॅजिक चेक करताल तुम्ही, त्यावेळेला तुम्ही मग ती अमाऊंट त्याच्यामध्ये भरा. अजून आता मॅजिक चेकचा टॉपिक यायला वेळ. येस. लिहिले सगळ्यांनी? प्रणालीताई, कॅमेरा बंद चालू करू नका तुम्ही. फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती अप डाऊन करा. तुम्ही एका ठिकाणी स्थिर व्हा, जोपर्यंत स्थिर होणार नाही त्या गोष्टी तुमच्या स्थिर होणार नाही. कॅमेरा बंद चालू केल्याने आपल्याकडे काहीच येणार जाणार नाहीये आणि काही प्रॉब्लेम नाही. आता मी जर चालू बंद केला कॅमेरा सारखा माझा, समजा तुमची एनर्जी कशी होईल?
कसं वाटेल तुम्हाला? मी जर चालू बंद कॅमेरा होतो, मला ठीक आहे, मला इथून उठून जायचंय, मी जाऊ शकते, 2 मिनिटं येते म्हणून तुम्हाला सांगते. पण जेव्हा तुमच्याकडे ती एनर्जी यायची असेल आणि कनेक्ट व्हायची असेल, त्यावेळेलाच काय करतो मी? शटर डाऊन. त्यावेळेलाच करता, नको नको मला आता नको, मी नंतर घेईन. नाही नाही लक्ष्मी माता तू दारात उभा राहा, थांब थोडंसं दार लावू दे मला. तर ती आपण एकमेकांना कनेक्ट होतो. सगळे मास्क एनर्जी आहे आपण सगळे, है ना, जे काही आहेत. आता आपण 8-9 जमत सगळे मास्क एनर्जी मध्ये सगळे एकमेकांना आपण कनेक्ट होतोय आत्मस्तरवर, कारण सगळे एक आहे ना आत्मस्तरवर. बाकीचे लोक तर झोपलेले, ते लोक झोपलेले किंवा जे काही आहे ते कनेक्ट आपल्याला होऊ शकत नाही. म्हणजे आता ध्यान करताय, जे काही चांगल्या याच्यात आहे त्या सोल आपल्याला कनेक्ट होऊ शकतात. पण तुम्ही त्या रांगेमधून बाहेर पडायचं नाही मध्येच. तुम्ही असं कॅमेरा एका ठिकाणी ठेवा, स्थिर बसा, रिलॅक्स बसा. जेवढं तुम्ही शांत हलकं असं बसताल तेवढं तुम्हाला ती हे होईल. जसं बघा अनुसर ते कल्पना अशा एका ठिकाणी निवांत बसलेले आहे, मांडी घालून मी निवांत बसले, तसं तुम्ही निवांत बसा आणि तिथं स्थिर व्हा एका ठिकाणी. तोपर्यंत तुमची माइंड सोल जी आहे ना ती कनेक्ट होणार नाही. नाहीतर मग असं होतं की अरे इकडं तिकडं भटकल्यासारखं होतं. सांगता तर खरं आहे, माझ्या बाबतीत होणार आहे का? असं आहे का? मग तुमचं ते जे कनेक्ट व्हायला येतं आणि त्याच्यातच तुमची फ्रिक्वेन्सी हे बाजूला नको व्हायला. तर तुम्ही एका ठिकाणी स्थिर होऊन जा. Yes. तर लिहा तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे ते लिहा आणि त्याचं तुम्ही काय करणार आहे आणि कधीपर्यंत पाहिजे तुम्हाला. ओके, ते सगळं लिहिलं आणि त्याच्यासाठी ती अमाऊंट मिळालेली तर थँक्यू फॉर युनिवर्स खाली लिहा की मला हे रिसिव्ह झालेलं आहे, मी रिसिव्ह केलेलं आहे. ते रिसिव्ह केल्याबद्दल हे करा. आता ज्या काही आपल्याकडे नोट आहेत, ज्या काही आपल्याकडे पैसे आहेत ते सगळे आपण असे घेतले हातामध्ये. अत्तर लावलं सगळ्यांनी आपल्या नोटांना? हा लावलं. लावलं ना? बघा आता त्याचा स्मेल किती छान येतो तुम्हाला, त्याचं फिलिंग कसं येतो तुम्हाला. माझी नोट आहे 11-11ची, दिसते नंबर तुम्हाला? दिसला ना? नाही ते बॅकग्राऊंड मुळे दिसत नाही ते. बॅकग्राऊंड मध्ये दिसत नसेल, इथे नंबर दिसतो बघा साईडला. बरं मी दाखवेल नंतर. तो 11-11 पण असा लहान लहान मोठा मोठा होत गेलेला नंबर आहे. ट्रिपल आहे का मॅडम मग तुमचा नंबर? ट्रिपल आहे का? नाही 4 वेळेस 11-11 एक एक 4 टाइम. येस पाटील ते तुमचा माईक बंद ठेवते, जेव्हा तुम्हाला चालू करायचं बोलायचं तेव्हा चालू करा, म्हणजे आवाज येणार नाही, काही डिस्टर्बन्स झालं. ओके, आता सगळ्या नोटा तुम्ही घेतल्या हातामध्ये, त्याला जस्ट ते नोटांची एनर्जी जी आहे ना ती फील करा. नोटांची एनर्जी जी आहे ना ती फील करा. फील करा ती एनर्जी कशी तुमच्या हातात, ते व्हायब्रेशन फील करा की काय नोटांची एनर्जी आहे. आणि ते सगळ्या आतापर्यंत जे काही आपल्याला पैसा आलाय, आयुष्यात येऊन गेलेला आहे, इतरांनी खर्च केलेला आहे, किंवा जे काही जन्माला आल्यापासून आपल्याकडे पैशाने आपलं चालू आहे, कपडा लत्ता, खाणं पिणं, घर, आपलं फिरणं, मजा मस्ती, ते सगळ्या गोष्टी फील करा. जन्माला आल्यापासून जे काही बाकीच्या केल्या असेल, नातेवाईकांनी केलं असेल, आई वडिलांनी केलं असेल, त्या सगळ्या गोष्टी ना केवळ पैशामुळे आणि पैशामुळेच आहे आपल्याला मिळालेल्या आहेत. बरोबर आहे? आपलं शिक्षण असेल, आपले कपडे असेल, काय जे असेल तुम्हाला आतापर्यंत मिळालं, ज्या काही लहानपणापासून चपला घातल्या, वेगवेगळ्या सँडल्स घातले, कपडे घातले, ज्वेलरी घातली, मस्त मजा केली, कधी आईस्क्रीम खाल्ली, कधी पार्क मध्ये सर्कसला गेली, सगळं काही एन्जॉय करत आलो ते पैशानेच झालेलं आहे. विदाऊट पैशाने काही नाही झालं. जरी आपण कमवत नव्हतो, आपली राज्यासारखी लाईफ होती तेव्हा, राणीसारखं आपण जगत होतो. हॉस्पिटलला न्यायचं असेल, डॉक्टरकडे न्यायचं असेल, आपल्याला काही घेऊन द्यायचं असेल, आपल्याला कोलगेट ब्रश सगळं, म्हणजे आपल्या ज्या सेवा पुरवत होत्या त्या आपल्याला इतर लोक मॅनेज करत होते. त्यामुळे आपण एक राजकुमारी सारखं आपण लहानपणी जगत होतो, त्या गोष्टी आपल्यासाठी येत होत्या. त्या सगळ्या पैशाला आतापर्यंत धन्यवाद म्हणा. थँक्यू फॉर मनी. थँक्यू. मला आयुष्यभर मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी आभारी आहे. थँक्यू फॉर द मनी.
मला आयुष्यभर मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू. आणि ग्रेटफुल फील करा की ऍटलिस्ट आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर मिळालेल्या आहेत, चांगल्या मिळालेल्या आहेत. ज्या काही लक्ष्मी मातामुळे मिळाल्या, आपल्या आई वडिलांकडे जो काही पैसा आला तो आपल्यासाठी आलेला आहे. आणि एक चांगल्या आयुष्य आपण जगलेलो आहे, आपल्याला खायला मिळालं 2 वेळाला, जे काही मिळालं त्या लक्ष्मी माताचे आपल्याला धन्यवाद करायचे, थँक्यू म्हणायचं. आणि म्हणायचंय की आतापर्यंत आपण कधी थँक्यू नाही म्हटलो, ग्रेट नाही फील केलं, कारण मला माहित नव्हतं. तर लक्ष्मी माताला त्या पैशाच्या एनर्जीला म्हणायचंय की मला माफ करा, मला माफ करा, माफी मागायची की मला माफ करा, कारण मी आतापर्यंत कधी आभारी नाही राहिली आणि कधी थँक्यू नाही म्हटले, कारण मला माहित नव्हतं, कोणी शिकवलं नाही मला. किंवा धनाला पण धन्यवाद करायचे, कोणी शिकवलं नाही. पण आता मी शिकते मॅजिक बुक मधून धनाला धन्यवाद म्हणायचे. त्याच्यामुळे मी आता धन्यवाद करते तुला. आणि त्याच्यासाठी धन्यवाद करते की जे आतापर्यंत आयुष्यभर सगळं जे काही मिळालं असेल, 5 लाख मिळालं असेल, जे धन, सोनं, चांदी जे काही आपण वापरलंय, तर त्या सगळ्या वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, जे काही आपण अनुभव घेतलेले, इतरांचे असेल, आपलं असेल, तर त्या सगळ्या धनाला मी मनापासून धन्यवाद करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला फील करायचंय, बघायचंय, अतिशय प्रेमाने आणि आदराने आपल्या सगळ्या पैशाकडे बघायचंय. एकदम आपण त्याला आदर देतोय, प्रेम देतोय, सन्मान देतोय आणि एक आशीर्वाद आहे. आपल्याला असं वाटतंय ना, आपल्या लाईफ मधला एक आशीर्वाद आहे. आणि इथून पुढे जे काही आपल्याला चांगलं मिळणार आहे, लक्झरी लाईफ मिळणार आहे, चांगले चांगले कपडे, चांगलं चांगलं फूड, जे काही आपण सुख सुविधा अनुभवणार ते सगळं आपल्याला पैशानेच मिळणार. त्याच्यामुळे त्याला आपल्याला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. त्याला एक आदर देणं गरजेचं आहे, सन्मान करणं गरजेचं आहे. तर आपण जेवढा आदर देऊ, सन्मानच्या भावनेने बघू, अशी बघण्याची पण आपली एखाद्याच्याकडे पद्धत असते. आपण मग तो प्रेमाने, आदराने त्या पैशाकडं, त्या नोटाकडं, अगदी ते कलर असतील, त्या नंबर असतील, तुम्हाला दिसतंय सगळं, छोटे छोटे लोगो असं, ते सगळं असं बारकाईने बघा तुमच्या नोटेवर. कधी आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर थोडंसं त्याच्यात फ्रिक्वेन्सी करा. ती जी नंबर असतील त्याच्या पाठीमागे चित्र असतील ते थोडंसं सगळं असं एकदम अतिशय प्रेम भाव, आदर भावने आपण बघतोय ना, असं त्या पैशाकडे आजपर्यंत कधी असं पहिल्यांदाच बघितले असं बघा. म्हणजे इतका आदर आणि प्रेम भावने तुम्ही बघताय असं तुम्ही बघा. त्या सगळ्या पैशांकडे, तुमच्या नोटांकडं त्याचे व्हायब्रेशन कनेक्ट करा. आणि थँक्यू फॉर द मनी. मी त्या सगळ्या धनासाठी आभारी आहे जे मला जीवनभर मिळालं. आणि त्या इथून पुढे जो काही पैसा मिळणार मी त्याचा सन्मान करणार आहे, त्याचा आदर करणार आहे. हे लिहा आणि बोला पण. एकदा लिहून पण काढा की मी सर्व धनाचा आदर करत आहे, मी प्रत्येक धनावर प्रेम करत आहे आणि मला सगळ्या मिळालेल्या धनासाठी मी आभारी आहे, मी ग्रेटफुल आहे. जे लिहायचंय ते पुन्हा एकदा सांग. मी त्या सर्व धनासाठी आभारी आहे जे मला जीवनभर मिळाले, आयुष्यभर मिळालेल्या धनासाठी मी आभारी आहे. आणि मी खूप माझ्याकडे जो काही आता सध्या पैसा आहे, जे काही अकाउंटला असतील, घरात असतील, वस्तू असतील, त्या सगळ्यांचा मी आदर करते, सन्मान करते, गौरव करते. सन्मान नाही का, गौरव, रेकग्नेशन किती आवडतं ना, सगळ्यांना आवडतं. आपलं कोणी डेकोरेशन केलं, सन्मान केला, कौतुक केलं, मग पैशाला का नाही आवडणार, लक्ष्मी मातेला का नाही आवडणार. तर मी त्याचा सगळ्यांचा आदर करते, सन्मान करते. येस. आता आपले जे काही पैसे असेल ते आपल्याला एका हातात घ्यायचे. तुमच्याकडे माळा असेल तर घ्या, नसेल तर आपण सेम काउंट करू शकतो. सगळ्यांनी आपली माईक चालू ठेवू शकता, बारीक कमी जास्त आवाजात. तर आपल्याला एक शार्ट होपनो करायचे पहिले पैशाला. लक्षात, आपल्याला पैशाला पहिले हे करायचे, जो काही आपल्या हातात पैसा आहे ते होपनो म्हणजे एक प्रेयर आहे. कोणाला माहित असतं, सगळ्या बाकीच्यांना माहिती, नवीन जर असेल तर मॅजिकली प्रेयर आहे ती, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वापरू शकतो. डॉक्टर ह्युलिन यांनी ती प्रेयर तयार केली, तिच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके. तर प्रेयर काय आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. लक्षात.
आपण इंग्लिशमध्ये करू, मी थोडंसं तुम्हाला मराठीमध्ये पण नंतर कनेक्ट सांगते की मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की हे धन किंवा हे लक्ष्मी आता मला माफ कर, मी कधी आदर केला नाही, कधी सन्मान केला नाही, कदाचित कधी तुझा अपमान केला असेल, कधी काही फेकलं असेल, कधी अस्तव्यस्त ठेवलं असेल पर्समध्ये, कधी अशा नोटा आपण नाही का गुंडाळून कशा काही ठेवल्या असेल, व्यवस्थित नाही ठेवला असेल, कधी आदर केला नसेल, कधी देताना घेताना चिकचिक केलं असेल एखाद्याला नाही का, पैसे देताना आपण कधी कधी करतो, वाद घातला असेल किंवा काही केलं असेल, काय असं तुला व्हायब्रेशन दिले असेल ना, तर लक्ष्मी माता मला माफ कर, मला माफ कर की मी कळत न कळत त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, मला माहित नव्हतं, मी कळत न कळत जर काही गोष्टी केल्या तर मला माफ कर, माफी मागायची आपल्याला पहिली. कारण आपल्याकडे जर कमतरता आली असेल तर आपणच ते कुठेतरी मॅनिफेस्ट केलेलं आहे किंवा कळत न कळत आपण त्या गोष्टी आदर केलेला. म्हणून काय म्हणायचंय, लक्ष्मी माताला, ज्या काही पैशाला आहे, धनाची देवता आहे, जी काही धन देवता आहे, त्यांना म्हणायचंय की मला माफ करा, कळत न कळत माझ्याकडनं काही गोष्टी झाल्या असेल, मी अनादर केला असेल, कधी कमतरता केली असेल, भीती केली असेल, कधी कधी फेअर होतं ना, पैसे नाही आता काय करायचंय, भीती व्यक्त केली असेल, कधी कधी कोणाकडे पाहून ईर्ष्या केली असेल, उबासी केली असेल, उबासी म्हणजे एक प्रकारचं नाही का, असं अवलोचना केली असेल, म्हणजे एक प्रकारचं इतरांकडे गाडी आहे, घोडे आहे, ते बघून आपण कधी अवलोचना करतो, अरे येतं असंच आहे, कोणाचा नंबर 2 जर पैसा आहे त्याचं काही बापाची कमी, काही पण आपण असं बोललो असेल कळत न कळत, त्यासाठी म्हणायचं आय एम सॉरी, मला माफ कर म्हणायचं. असे भरपूर गोष्टी आपल्या कळत न कळत झाल्या असतील तर मला माफ कर म्हणायचं. आणि थँक्यू म्हणजे मी आभारी आहे की तुम्हाला माफ केलं. आणि आय लव्ह यू की मी तुझ्यावर खूप प्रेम करते, काय म्हणायचं जणाला की मी तुझ्यावर खूप प्रेम करायचं. चला तर मग एक 8 वेळेस चालू करू. नोटा आहेत आपल्याकडं, ते तुमच्याकडे जवळ ठेवा, हातात ठेवा, हात जवळ ठेवा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं. तर म्हणायचंय आय एम सॉरी डिअर मनी, आय एम सॉरी फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह I डिअर am sorry, please forgive me. Thank you. I love I you. am sorry, dear Sorry, Maria. please. I am Dear sorry. money, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I love you. Money, I am sorry. Please forgive me. Thank you. I Thank love you. you. I love you. Dear money, I am sorry. And Please dear forgive money, me. I Thank am you. I sorry. love you. Please forgive me. Thank you. I love you. Dear, Money, I am I sorry. love Please, you. I love Please you. forgive Thank me. you. Thank you. Sorry. I love Please you. forgive me. Thank you. Dear I love money, you. I am sorry. Dear Please, money, I am money, sorry. I am sorry. Please Thank forgive you. me. I Thank love you. you. I love you. Dear Dear money, I am money, madam. sorry. Please thank you. forgive me. Thank you. I love you. Forgive me. Dear Thank money, you. I am sorry. Please I forgive. am sorry. Thank you. Please I love you. forgive me. Thank you. Dear I love money, you. I'm sorry, please forgive. Thank you. I love you. Dear Dear money, I'm money, sorry, please please forgive me. forgive. Thank Thank you. you. I I love love you. you. Dear Dear money, I'm money, sorry, please sorry. forgive. Please Thank forgive me. you. Thank I love you. you. Dear Dear money, I'm Money, sorry, I am please sorry. forgive. Thank Thank you. you. Thank I you. love you. Dear Dear Mani, money, I I'm will I am sorry, sorry. sorry, please please forgive. forgive me. Thank Thank you. I you. love you. Money, I Dear am Dear sorry Mani, I money, for will I'm this. sorry, sorry, please please forgive me. forgive. Thank you. Thank Dear you. money, I love you. Dear Mani, I am sorry, Dear please money, forgive me. I'm Thank you. sorry, please Dear forgive. forgive me. Mani, I am Thank you. sorry, I love please you. forgive me. Thank Dear you. money, I'm sorry, Sorry. please forgive. Dear Thank Mani, I you. am I sorry, love Forgive. you. thank Dear you. money, I'm Dear I sorry, am Mani, I am sorry. sorry, sorry. please Thank I forgive me. love you. I Thank you. love you. you. Dear Dear Mani, Dear I am money, sorry, I'm please sorry, forgive me. please Thank you. I forgive. love you. Thank you. Dear I and love Mani, you. I am Dear sorry, money, please I'm forgive me. sorry, Thank you. I please love you. forgive. Dear Thank dear Mani, you. I am I sorry, love you. please forgive me. Dear Thank money, you. I love I'm you. sorry, Dear please Mani, I am forgive. Thank sorry, you. please I forgive love me. you. Thank you. I love you. Dear Dear money, dear Mani, I'm I am sorry, sorry, please please forgive. forgive me. Thank Forgive you. me. I Thank love you. I you. love you. Dear Dear Mani, I money, am sorry, I'm please sorry, forgive me. please Thank you. I forgive. love you. Thank you. Dear I I Mani, love I am you. sorry, please forgive me. I Thank you. I love love you. you. Dear Please Mani, I forgive. am sorry, Thank please you. I forgive me. love Thank you. you. I love you. Dear Dear money, Mani, I'm I am sorry, sorry, please please forgive me. forgive. Thank you. I Thank love you. you. I love Dear dear you. Mani, money. I am I'm Dear sorry, sorry. please money, forgive I'm me. Money, Thank I'm you. sorry, I love you. please sorry forgive. for Dear Thank Mani, I am you. sorry, I please love you. forgive dear me. Thank money. you. I Dear love I'm you. money, sorry. I'm Dear sorry, Mani, I am please sorry, forgive. please forgive Thank me. you. Thank you. I I love love you. you. Dear For Mani, I am dear Dear sorry, money. money, please I'm forgive me. sorry, Thank you. I please love you. Dear forgive. money. Dear Thank Mani, I'm you. I am sorry sorry, Love you. please forgive for me. Thank money. you. Dear money, Dear I'm Mani, I sorry, am Dear sorry, please money. please I'm forgive. forgive sorry me. for Thank Thank you. I you. love money. you. Dear Dear money, Mani, I am I'm sorry, sorry. please forgive me. I'm Thank you. sorry, I love you. please forgive. Thank you. I love Forgive you. me. Thank you. I love you. Dear Mani, I am sorry, please forgive me. Thank you. I love you. I Dear love Mani, I you. am sorry, please forgive me. Thank Dear you. I love money, you. I'm Dear sorry, Mani, I please am sorry, forgive. please Thank forgive me. you. Thank I you. I love love you. you. Dear Mani, I am Dear Dear sorry, money, money. I'm please sorry, forgive me. Thank please you. I'm forgive. sorry. Dear Thank Mani, you. I am I love sorry, you. please forgive me. Thank Dear you. money, I'm Dear sorry, Mani, I am I'm sorry, please please sorry. thank forgive me. you. I Thank love you. you. Dear Dear Mani, I am money, sorry, I'm please sorry, forgive me. please Thank you. forgive. Thank Dear you. Mani, I I am love sorry, you. please Thank Dear Mani, I am sorry, please forgive me. Thank you. Dear Mani, Dear I am money. sorry, please forgive me. Thank you. Thank you. Dear I Mani, I love am you. sorry, please Dear forgive me. Thank money, Money. you. I'm sorry, Dear please Mani, I am Dear forgive. money. sorry, I'm please sorry forgive me. for Thank you. money. Dear Dear money, Mani, I I am am sorry, sorry, please please forgive me. forgive.
thank you. Sorry, please, sorry, thank you. Dear, sorry, please, sorry, thank you. Dear, sorry, please, sorry, thank you.
Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please Dear money, forgive me. I'm Thank sorry you. for the money. Dear money, I'm I'm sorry, sorry please for the forgive money. me. Dear Thank money, you. I'm Dear sorry money, for the I'm money. sorry, please Dear forgive me. money, Thank I'm sorry you. for the Dear money. money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear Dear money, I'm money, sorry I'm for sorry, the please money. Dear forgive me. money, I'm Thank you. sorry for the money. Dear Dear money, money, I'm sorry, I'm please sorry forgive for me. the Thank money. you. Dear money, I'm Dear sorry money, for I'm the money. sorry, please forgive Dear me. money, Thank I'm you. sorry for the Dear money. Dear money, money, I'm I'm sorry, sorry please forgive me. for Thank the you. money. Dear money, Dear I'm money, sorry I'm for sorry, the please money. forgive me. Thank you. Dear Thank money, you. I'm sorry, please I'm forgive me. sorry Thank please you. for the money. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear Dear money, money, I'm I'm sorry sorry, for please the money. forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear Dear money, money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear Dear money, money, I'm I'm sorry sorry, for the please money. forgive Dear me. money, Thank I'm you. sorry for the Dear money. money, I'm Dear sorry, money, please I'm forgive sorry me. for Thank the you. money. Dear Dear money, money, I'm sorry, please sorry forgive me. for the Thank money. you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. I'm sorry for Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear Dear money, I'm money, I'm sorry sorry, for please forgive me. Thank you. Dear money, I'm Dear sorry, money, I'm please sorry forgive me. for Thank the you. money. Dear money, I'm sorry, Dear please money, forgive I'm me. sorry Thank for you. the money. I love you. Dear Dear money, money, I'm I'm sorry sorry, for please the money. forgive me. Thank I you. love you. Dear Dear money, money, I'm I'm sorry, sorry please for the forgive money. me. I Thank love you. you. Dear money, Dear I'm money, sorry I'm for the sorry, money. please I forgive me. love you. Thank you. Dear money, I'm Dear sorry. money, I'm sorry, please I forgive me. love Thank you. you. Dear money, Dear dear money, money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. I'm Thank you. sorry for the Dear money. money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm Dear sorry, money, I'm please sorry. forgive me. Please Thank for you. the money. Dear money, Dear I'm sorry, money, please I'm forgive sorry me. for Thank the you. money. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. I'm sorry, please forgive me. Dear money, I'm sorry, please forgive me. Dear Thank money, you. I'm sorry Dear for. money, I'm I'm sorry, please sorry. forgive me. Thank Please you. for the Dear money. money, I love I'm you. sorry, Dear please money, I'm forgive me. sorry Thank for you. the money. Dear money, I'm I sorry, love please you. forgive Dear me. money, Thank you. I'm sorry Dear money, I'm sorry, for. please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please Dear forgive me. money, Thank I'm you. sorry for the Dear money. money, I love I'm you. sorry, Dear please money, I'm forgive me. sorry Thank you. for. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please I'm forgive sorry me. for Thank the you. money. Dear Thank you. money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm Dear sorry, money, please I'm forgive me. sorry. Thank you. Dear For money, the I'm sorry, please please forgive for me. the Thank money. you. I love you. Dear Dear money, money, I'm I'm sorry, sorry. please forgive Please me. for the Thank you. money. Dear money, I'm Dear sorry, money, please I'm forgive me. sorry Thank for. you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm Dear sorry, money, please I'm forgive me. sorry Thank you. for the money. Dear money, I'm Please sorry, for please the forgive me. money. Thank I'm you. sorry. Dear Dear money, money, I'm I'm sorry, sorry. please Please forgive for me. the Thank money. you. I love Dear you. money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive me. Thank you. Dear money, I'm sorry, please forgive Dear me. money, I'm Thank you. sorry for the I'm money. dear Please money, for I'm the sorry, money. please forgive me. Thank you. Dear Dear money, money, I'm I'm sorry. sorry, Please for please the forgive money. me. I love Thank you. you. Dear money, I'm Dear money, sorry. I'm sorry, please Please forgive for me. the Thank money. you. I love you. Dear Dear money, I'm money, sorry, I'm please sorry. forgive me. Thank you. Please for the Dear money. money, I'm sorry, money, please I forgive I me. love you. Dear money, I'm Dear sorry. money, I'm Please sorry, for do. please the forgive money. me. I Thank love you. you. Dear Dear money, money, I'm I'm sorry. sorry, Please please for the forgive money. Do. I love you. Dear money, Dear I'm sorry. Please for the money. Have you? I love you. Dear money, I'm sorry. Please for the money. I love you. Dear money, I'm sorry. Please for the money. I love you. Dear money, I'm sorry. Please for the money. I love you. Dear money, I'm sorry. Please for the money. Have you? Dear money, I'm sorry. Sorry. Thank you. I love you. dear me, please thank you. Dear money, I'm sorry for. Thank you. I love Dear money, I'm sorry. Please for the money. I love you. Dear money, I'm sorry. Please for the you. money. I love you. I Dear money, I'm sorry. thank Please for the money. I love you. Please you. forgive Me, I thank you. Love you, Dear dear money. money, I'm sorry. Please for the money. I love you. Dear Dear money, I'm sorry. please forgive Please for the money. I love you. Dear money, dear I'm money, sorry. I am Please. sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear money, sorry. Please forgive me. Thank you. I love you. Yes. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank Alaka? you. I love you. For Dear money, I am sorry. Please you, forgive me. me. Thank you. I love you. Dear money, का डोळा बंद करी म्हण रहे तुम्ही Dear money, येस. तर मग आपण काय केलंय? मनीला हील केलंय, माफी मागितलीये, थँक्यू म्हटलंय, सॉरी म्हटलंय आणि प्रेमही I'm दाखवलंय. sorry. जेणेकरून आपले काही पैशाचे ब्लॉक
ब्लॉकेजेस असतील जे काय आपल्या लाईफ मध्ये आपण कळत न कळत पाणी थोडंसं घेऊ शकता मध्ये मध्ये. जर तुम्हाला आता हे बोलून कोरडं झालं, पाणी sorry. प्यायचंय
आणि म्हणायचं डिअर मॅजिकल वॉटर, त्याला म्हणायचं डिअर मॅजिकल मॅजिकल वॉटर, माझ्या शरीरात जाऊन माझी पैशाची एनर्जी वाढवायची आहे, मला मनी मॅग्नेट बनायचंय. तर पाण्याला सांगायचंय की मी असा असा संकल्प करते, मला एवढे एवढे पैसे पाहिजे आणि माझ्याकडे पैशाची फ्लो आला पाहिजे. तर पाणी सगळं आपलं ऐकत असतं, सगळी मेमरी. काल परवाच्या आपण लेक्चरमध्ये ऐकलं की पाणी काय करतं म्हणून. तर त्या मॅजिकल वॉटरला सांगायचं आहे की डिअर मॅजिकल वॉटर, मी एफर्टलेसली खूप म्हणजे कमी कष्टात एफर्टलेसली आणि 5 लाख रुपये मंथली कमवत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझ्याकडे पैसा निरंतर येत आहे, माझ्याकडे पैशाचा ओघ आहे. मी काम करते तरी पैसा येतो, मी काम नाही करत आहे तरी माझ्याकडे पैसा येतो. कारण पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर प्रेम करतो. मी पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर प्रेम. कोणाला सांगायचंय सगळं, मी पैशावर प्रेम करते कारण खूप सुंदर मित्र आहे. खूप सुंदर मित्र आहे. कुठल्याही परिस्थितीत माझी साथ सोडत माझा खूप सुंदर मित्र आहे. माझ्याकडे येतो, घुमून घुमून माझ्याकडे येतो, शोधत शोधत माझ्याकडे येतो. मी एन्जॉय करते तेव्हाही येतो, मी मस्ती करत असते तेव्हाही येतो, मी झोपेत असते तेव्हाही येतो, जागे असते तेव्हाही येतो, काम करत असते तेव्हाही येतो, काम नाही करत असते तेव्हाही येतो. गरज असताना येतो, गरज नसताना येतो. पण गरज असताना जरा जास्तच प्रमाणात येतो. कारण पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. कारण पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. पैसा माझ्याकडं कंटिन्यू राहतो, पैसा माझ्याकडे कंटिन्यू येतो. क्रेडिटेडचे मेसेज मला रोज येत आहे मोबाईलमध्ये. ते फील करा की तो आवाज येतो तुम्हाला, जो गुगल पे, फोन पेचा क्रेडिटेडचा मेसेजचा एक टून असते, ती टून तुम्हाला येते. रोज माझ्याकडे क्रेडिटेडचे मेसेज येत आहे. कारण पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. एफर्टलेसली माझ्याकडे पैसा येतो, म्हणजे खूप कमी कष्टात खूप कमी एफर्ट्स घेताना माझ्याकडे पैसा येतो आणि तो भरपूर प्रमाणात येतोय. मी वेगवेगळं प्लॅनिंग करते की काय काय त्या पैशाने खरेदी करायची, काय काय शॉपिंग करायची, कुठं कुठं वॅकेशनला जायचंय, माझी प्लॅनिंग चालू. कोणाकोणाला काय काय गिफ्ट द्यायचंय, आई वडिलांना काय द्यायचंय, नातेवाईकांना काय द्यायचंय, दिवाळीचं काय द्यायचं, मी त्या पैशाने प्लॅनिंग करत आहे. कारण माझा पैसा खूप सुंदर मित्र आहे, खूप छान माझा मित्र आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी वॅकेशनला जात आहे, मी वॅकेशन प्लॅनिंग करत आहे, तिकीट बुक करत आहे, लक्झरी हॉटेल बुक करत आहे. कारण पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. थँक्यू फॉर द मनी डिअर मॅजिकल वॉटर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि ते पाणी प्यायचंय. आता जे काही पैसे आहे तुमच्याकडं, आपण त्याला आता किती 5:18 झाले, तर 7 मिनिट पर्यंत आपल्याला या पैशाला काउंट करायचंय. थँक्यू फॉर द मनी एवढंच म्हणायचं. हा लक्षात सगळ्यांच्या. आणि हाय फ्रिक्वेन्सी करायची सगळ्यांच्या, म्हणजे अशा अंगावर काटे आले पाहिजे, ते फील केलं पाहिजे, ती खुशी तुम्हाला फील करायची, ते प्रेम तुम्हाला फील करायचं म्हणून करायचं. ते तुम्हाला ती एनर्जी फील करायची की आपल्याकडे पैसा येतोय, निरंतर पैसा येतो. जो काही पैसा आहे त्यासाठी खूप ग्रेटफुल आहे. तर आपल्याला कंटिन्यू तुमच्या ज्याकडे नोट आहे मल्टिपल, तर त्या रिपीट होऊ द्या. काय असं म्हणजे मोजताना परत परत रिपीटही करा. ऍटलिस्ट कंटिन्यू 7 मिनिटापर्यंत करायचं. 5:19 झाले, 19, 20 आणि पुढचे किती येते बघा, 7 मिनिटापर्यंत. ओके. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. बँक बॅलन्स वाढत चाललंय, फील करा. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. क्रेडिटचे मेसेज येत आहेत. थँक्यू फॉर द मनी. जॅकपॉट लागतोय कुठून तरी, अनएक्सपेक्टेड मनी येतोय. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी,
Dear money, thank you. Thank you for the money. 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 Bank balance वाढत चाललंय. Thank you for the money. Thank you for the money. काय काय लक्झरीज घेताय, काय काय शॉपिंग करताय, स्वतःचा लक्झरी बंगलो कसा घेतलाय. थँक यू फॉर द मनी. 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 कुठली गाडी तुम्ही घेतली आहे नवीन. Thank you for the money. 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 विजन बोर्ड असलं तर त्याच्याकडे तुम्ही फोकस करू शकता. Thank you for the money. 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 आजूबाजूला सगळीकडे पैशाच्या नोटा दिसत आहे. तुम्ही तिथं बसले तिथं खूप सारे बंडल आहे ते सगळे मोजायचे तुम्हाला. फील करा. थँक यू फॉर द मनी. 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 Thank you for the money. 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 Divine count now. पै करू शकतो आपण. Divine count now. 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 Divine bring gold. Divine bring gold. Divine together. Divine together. Divine together. Divine together. Divine count now. Divine count now. Divine count now. Divine count now. Divine magic now. Divine magic now. Divine magic now. Divine magic now. Divine count now. Divine count now. Divine magic now. Divine magic now. Divine magic today. Divine magic today. Divine count now. 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 Divine together. Divine together. Divine together. Divine together. Divine together. Divine bring gold. Divine bring gold. Divine count now. Divine bring gold. Divine count now. Divine bring gold. Divine together. Divine together. Divine together. Divine magic now. Divine magic now. Divine magic now. Divine magic now. Divine count now. Divine count now. Divine count now. Divine count now. I love you, money. Money loves me. I love money. Money loves me. I love money. Money loves me. I love you, money. Money loves me. I love 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 money. Money loves much more me. आय लव्ह मनी. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. मी पैशावर खूप जास्त प्रेम करते. पैसा माझ्यावर खूप जास्त प्रेम करतोय. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. 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 आय लव्ह यू, मनी. मनी लव्ह मी. आय लव्ह यू, मनी. मनी लव्ह मी. Divine count now. Divine count now. Divine bring gold. Divine bring gold. Divine together. Divine together. Divine together. Divine together. Divine together. Divine together. Divine bring gold. Divine bring gold. Divine magic now. Divine magic now. Divine magic today. Divine magic today. Divine magic today. Divine count now. Divine count now. Divine count now. Divine count now. Divine bring gold. Divine bring gold. Divine together. Divine together.
divine together, divine count now, 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 divine bring God. स्मेल फील करायचा आहे सगळ्या नोटाचा, स्पेल, वास, चक्राची एनर्जी ती आहे की स्मेल आहे, रेड कलर आहे, है ना. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू ऑल द मनी, थँक्यू ऑल द मनी. फील करायचंय की आपले सगळ्या पैशाची निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे. जी काही आपल्या शरीरात, जी काही माइंड, बॉडी, सोल किती दिवसापासून आपण काही ब्लॉक करून ठेवली होती, ती सगळी एनर्जी बाहेर पडलेली आहे. आपण क्लीन झालोय, आपण स्वच्छ झालोय, आपण छान झालोय, आपण एक मनी मॅग्नेट झालेलो आहे. आजपासून आपण एक मनी मॅग्नेट आहोत. स्वतःला फील करायचंय की मी पैशाचं चुंबक आहे, मला काही कमी नाही, कधीही माझ्याकडे कमी नाही, अनंत सगळं आहे. पैसा, गोल्ड, ज्वेलरी, ज्या काही भौतिक गरजा आहेत, ज्या काही रूट चक्रापासून मिळतात सगळ्या, त्या सगळ्या आहे. फील करायचं आहे. यस. दीर्घ श्वास घ्यायचा आहे सगळ्यांनी. मांडी घातली असेल तर मांडी घालू शकता. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, होल्ड करायचं श्वासला. सगळ्यात मणक्याच्या खालच्या बाजूला जिथं आपलं बसण्याचं आसन सुरू होतं तिथं आपलं रूट चक्र आहे, जे रेड कलर मध्ये असतं, है ना. आणि ते अर्थ एलिमेंटशी कनेक्टेड आहे, म्हणजे धरती माताशी कनेक्टेड आहे. रूट म्हणजे आपल्या मुळा, आणि त्या मजबूत असेल तरच पुढचं आपलं आयुष्य जे काही आहे ते व्यवस्थित चालू शकतं, है ना. मुळा जर चांगल्या असेल, रूट चांगले असेल तर फ्रूट चांगले येतील. म्हणजे काही रूट्स आहे आपले, आपण धरती माताला कनेक्ट फील करायचंय. तुम्ही खुर्चीवर असेल, सोप्यावर असेल, काही प्रॉब्लेम नाही, पण असं फील करायचंय की आपण फिक्स झालोय धरती मातावर, असं बसलोय आपण, धरती मातेच्या मांडीवर बसलोय आपण, आणि तिथं आपल्याला फील करायचं. आपले जे जड आहे, मुळा आहे, तर त्या एकदम खाली खोलवर जाताना फील करायचंय की आपल्या जड जे आहे मजबूत होत आहे. आपल्या जे मुळा आहेत त्या सगळीकडे पसरत आहे, म्हणजे आपलं रूट चक्र जे आहे ते आपल्याला स्ट्रॉंग होताना फील करायचं. सगळ्यांनी फील करायचंय, रूट चक्र फील करायचं, तिथे एक एनर्जी फील करायचंय, सगळ्यांनी फील करायचंय. ते चक्र फिरताना फील करायचंय, ऍक्टिव्ह होत आहे. त्यातलं काही निगेटिव्हिटी, कचरा, एखादा फॅन लावल्यावर नाही का, असा राऊंड फॅन लावल्यावर ते असं कचरा उडताना किंवा बाहेर जाताना दिसतंय निगेटिव्हिटी, किंवा स्वच्छ होताना दिसतं, काहीतरी लावलं तुम्ही बाहेर पडतंय सगळं, असं फील करायचंय. एनर्जी फील करायचंय. थँक्यू धरती माता, थँक्यू, थँक्यू. जे काही तू आतापर्यंत मला दिलंय धरती माताला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू, धन्यवाद. ज्या काही भौतिक गरजा त्या आपल्याला सगळ्या धरती माताकडून मिळणार आहे. यस. तुमचा मॅजिक रॉक असेल तर तो तुम्ही हातात घेऊ शकता, आजूबाजूला तिथं असेल तर ठीक, नाही तर नंतर घ्या. यस. तर फील करायचं आपलं रूट चक्र ऍक्टिव्ह होत आहे, मुळे आपल्या मजबूत होत आहे. उद्या आपण रूट चक्राचं आपण हे करणार, मेडिटेशन करू उद्या. ओके. यस. थँक्यू सो मच. शेअर करू, तुम्हाला कशी ऊर्जा फील झाली, तुम्ही शेअर हँड रेज करून 1 बाय 1 तुम्ही शेअर करू शकता. शेअरिंग मुळे काय होईल की तुमची फ्रिक्वेन्सी कशी आहे, तुम्ही कुठपर्यंत आहे, अजून आपले 6 दिवस बाकी, आपली काय प्रॅक्टिस होणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. यस. एनीवन. एका तासामध्ये तुमची काय फ्रिक्वेन्सी होती, काय तुम्ही मनीला फील केलं, किंवा याच्या आधी तुम्ही असं रिस्पेक्ट, आदर तुम्ही सगळं दिलं का, याच्या अगोदर तुम्ही हे अशी प्रॅक्टिस कधी केली की आजच्या प्रॅक्टिसने काय तुम्हाला अजून 6 दिवस जायचे आपले. यस. एनीवन.
हा मॅम मी सांगते. येस. मी आजपर्यंत कधीच हे फ्रिक्वेन्सी वगैरे हे असं केलं नाही. मी थँक्यू म्हणायची फक्त पैशांना, ते पण ते जो बुक आहे आपला जादू, त्यातून जे मी थोडंसं ऐकलं होतं किंवा वाचलेलं आहे ते बुक, तर त्यातून मी फक्त थँक्यू, थँक्यू करायची. पण प्रॅक्टिकली मी कधी केलं नाही. वाटायचं मला करावं म्हणून, पण कंटाळा करायची मी करायचा किंवा करत नव्हती मी. पण आज जेव्हा मी केलं तर खरंच हे खूप गरजेचं आहे करणं आपल्याला. आणि मला ते जाणवलं, की अरे आपण याला कधी हातात, मी म्हणजे नोट रोज हातात घेते, पण मी कधी त्याला इतकं ऑब्झर्व्ह असं पाहिलंच नाही, की याच्यात काय-काय आहे ते. तर मी आज त्याला पाहिलं ते, की अरे खरंच याच्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत, की हे नोट छापण्यामध्ये आपण फक्त हातात घेतो आणि इग्नोर केल्यासारखं समोरच्याला देतो आणि व्यवहार करतो. पण इतकं ऑब्झर्वेशन आज मी पहिल्यांदा केलं नोटेला हातात घेऊन, आणि तसं पाहिलं तर किती म्हणजे जसं जन्माला आलो तसं पैसा हातामध्ये आहे. तर छान वाटलं मला आज फ्रिक्वेन्सी वगैरे. पाण्याचं पण जी आपण मेथड केली आहे ती पण छान वाटली. माहिती होतं मला पाण्याची मेथड आपण तशी करायला पाहिजे, पण केली नाही मी कधी. आज केली. आपण सगळं आपल्याला माहिती असतं, पण एकटं जे करतो आणि मास्क एनर्जी मध्ये ते जे सगळे मिळून जे करायला लागतो ते करून घेतलं जातं. म्हणजे करून घेणं आणि करणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की त्याला ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे खूप? हो, हो. 100% होणार आहे. कारण येस. की मी स्वतः त्या एनर्जीनी बसलेली, की 7 दिवसामध्ये मला पुरेपूर सगळं फायदा करून घ्यायचा आहे. येस. व्हेरी गुड. जेव्हा आपण ते करतो ना, ऍक्शन घेतो आणि करतो, तेव्हा ती गोष्ट पॉसिबिलिटी खूप वाढायला लागते आणि मास्क एनर्जी मध्ये डबल व्हायला. येस अनुज सर. मी पण पहिल्यांदाच आज केलं. आतापर्यंत ऐकतच होतो. येस. आणि ते माझ्या बॉसच्या गाडीचे सगळ्या नंबर ना 2 व्हीलर पासून 4 व्हीलरचे 777 आहेत. येस. ते मग ते आता मला तुम्हाला विचारायचे, काही लोक विचारायचे 777 काय आहे? ते म्हणजे आता लक्षात आलं आजच की म्हणावं 777 ह्याच्यासाठी असावं. कारण का मला विचारलं तरी मला त्यांनी कधी सांगितलं नाही. त्यांनाही नसेल माहिती, कदाचित युनिव्हर्सल त्यांना गिफ्टेड दिलं असेल किंवा नाही का, त्यांच्याकडे ती एनर्जी असेल किंवा कधी कळत नकळत पण येतं. ते त्यांना ओके. माहिती नसेल ते आहे त्यांच्याकडे म्हणून. आणि आता इमॅजिनेशन मध्ये पण मी ना, ते माझ्याकडे पैसे येत आहेत, कॅश मध्ये येत आहे, क्रेडिट होत आहे, त्याचे हा क्रेडिटचा अकाउंट वाढत आहे. त्यानंतर मी जे मागं मॅनिफेस्ट केलं होतं मागच्या काही दिवसामध्ये, की फॉरेन टूरला जायचं, माझा बिझनेस ग्रोथ करायचा आहे. ह्या गोष्टी त्यानंतर मी लॅविश लाईफ जगतोय, ह्या गोष्टी इमॅजिन केल्या. म्हणजे ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीत पण मला पाहिजे आहेत, त्या माझ्याकडे येत आहेत पैशामुळे. मग आपण हा सगळा फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीचा गेम आहे. फ्रिक्वेन्सी आणि आणि अंगावरती क्षार आले असे. हा, ते गुसबम्प आले पाहिजे अंगावर, ते फील झालं पाहिजे की आपण जेव्हा प्रॅक्टिस करताना आपल्याला ते गुसबम्पची फ्रिक्वेन्सी, म्हणजे आजूबाजूला तुमची ती एनर्जी आहे ऑलरेडी, ती तुम्हाला फील करून देते. हा, थांबा मग 2 मिनिटात झालं. येस सुकेशनी. मॅडम ते मनी ओपन ओपन ते छान होतं आणि छान वाटलं, एकंदरीत छान वाटलं. येस. तर आपल्याला हे कंटिन्यू करायचंय, कंटिन्यू त्या फ्रिक्वेन्सी मध्ये राहायचंय सगळ्यांनी. बाकीचा अनुभव ज्यांना पण शेअर करायचा किंवा डीप मध्ये, तर आपण थोडं 7:45ला जॉईन करा. मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून अनुभव घेऊ. उद्या पण सेम फ्रिक्वेन्सीनी तुमच्या माइंडसेटनी छानपैकी सगळ्यांनी एकमेकांना जेवढी तुम्ही आपण हाय फ्रिक्वेन्सी देऊ ना, तेवढी सगळ्यांची पॉवर वाढणार आहे. मास्क एनर्जी मध्ये मल्टिपल होत असते पॉवर, सगळ्यांना माहिती आहे ना. एकटं करणं, आता जर आपल्याला एकट्याला काही सांगितलं स्वयंपाकानं, 7 जण जर करतोय तर त्याची पॉवर वेगळी राहणार आहे. जी काही ऍक्टिव्हिटी करणं त्याची पॉवर वेगळी राहणार आहे.